गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर इंगे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहे? तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे ऍक्सलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ एसिस्टम. मग कालच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं होतं? तर कॉन्सेप्ट ऑफ डिफरन्शियल इक्वेशन अँड ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसिस्टम हे आपण बघितलं होतं. आता ज्यावेळेस एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणार आहे त्यावेळेस त्या पार्टिकलचं आयसोलेशन कशामध्ये फाइंड आउट करता येईल, त्यावेळेस त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी कशामध्ये फाइंड आउट करता येईल आणि त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट कशामध्ये फाइंड आउट करता येईल ते आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. अतिशय सिंपल पार्ट हा. त्याच्यासाठी तुम्हाला मॅथमॅटिक्स म्हणजे इथं मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन आहे, त्यासाठी तुम्हाला इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह येणं आवश्यक आहे. तर काळजी करू नका, आपण एकदम शॉर्टमध्ये हा पार्ट डिस्कस करूया. ओके, तर आयसोलेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ एसिस्टम. आता बघा आपण असायचं पार्टिकल समजा P इज पार्टिकल आणि हा पुढे मीन पॉइंट आहे आणि हा सिंपल हार्मोनिक मोशन अटेंड होतो म्हणजे तो अँटी क्लॉक मोशन अटेंड होतो म्हणून तो पॉझिटिव्ह साइडला मॅक्सिमम त्याची डिस्प्लेसमेंट कव्हर केली आणि त्याची व्हेलॉसिटी या पर्टिक्युलर पॉइंटला 0 झाली. ओके, त्या पॉइंटला आपण एक्स्ट्रीम पॉइंट म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे. मग मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पॉइंट, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पॉइंट इज कॉल्ड एज एम्प्लिट्यूड. इधर पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणजे पॉझिटिव्ह आहे आणि ते जर आपण आता ही टू मोशन आता एक मोशन द्यायचं अटेंड करत म्हणजे बॅकवर्ड राहील मीन पोझिशन पासून तर इथं परत तो मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट कंप्लीट करतो. ओके, इन बॅक साइड त्यावेळेस त्याचं इक्वल एम्प्लिट्यूड दॅट इज डिस्टन्स बिटवीन मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट बिटवीन मीन पॉइंट टू द एक्स्ट्रीम पॉइंट याला म्हणणार आपण एम्प्लिट्यूड. म्हणजे साइन निगेटिव्ह काय होतं कारण तो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे म्हणजे पार्टिकल आता टू अँटी मोशन अटेंड करतो आपण मीन पोझिशन या मीन पॉइंटला तो काय करतो टू अँटी मोशन अटेंड करतो. मग हे अटेंड करत असताना जी व्हेलॉसिटी तिचं आयसोलेशन आणि त्याचं डिस्प्लेसमेंट काय असणार आहे ते आपण बाय वन बघूया. मग मी स्टार्ट करते. वी नो दॅट तुम्हाला काय माहिती? वी नो दॅट differential equation of a system, differential equation of a system. एसिस्टमचं डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. काय डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिस्टम? d square x upon dt square plus omega square x is equal to 0. आता ओमेगा स्क्वेअर x ही टर्म जर आपण RHS ने जर लिहिली कुठे लिहिली RHS ना तर काय बघा d square x upon dt square is equal to minus omega square x. काय minus omega square x. आता इथं आपण काळजीपूर्वक जर बघितलं, ओके, इथं जर आपण काळजीपूर्वक जर बघितलं तर d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर ही टर्म काय आहे बघूया. आता तुम्हाला माहिती आहे आयसोलेशन इज आहे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी dv अपॉन dt परत d अपॉन dt ऍट इज आणि व्हेलॉसिटी काय आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय आयसोलेशन इनटू काय आलं d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर म्हणजे ही टर्म काय आहे तर आपल्या आयसोलेशनची टर्म आहे. कशी टर्म ही आयसोलेशनची. मग मी सिंपल म्हणेन हियर d square x upon dt square is equal to isolation and put in that equation. या इक्वेशन ला आपण सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला मिळेल आयसोलेशन A is equal to d square x upon dt square is equal to minus omega square x. So we simply say that isolation is equal to minus omega square x. आणि मग आपण त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया आणि असं म्हणूया this is the equation. This is the equation of isolation of particle performing simple harmonic motion, that is आयसोलेशन. आता आपल्याला आयसोलेशन माहिती आहे आयसोलेशन इज मायनस ओमेगा स्क्वेअर x. आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे व्हेलॉसिटी. काय फाइंड आउट करायची? व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी साठी सगळ्यात पहिले व्हेलॉसिटी. सो सेकंड पार्ट व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची व्हेलॉसिटी. पाहतो I simply say that recall equation number 1. Recall equation 1. So equation 1 काय आपला आयसोलेशन A is equal to minus omega square x. So A is equal to minus omega square
x. हे काय तुमचं इक्वेशन ऑफ acceleration. मग तुम्हाला माहिती आहे rate of change of velocity is acceleration, but acceleration is equal to rate of change of velocity with respect to time. मग आपण ही इक्वेशन जर यूज केलं तर काय होईल dv upon dt is equal to minus omega square x. acceleration व्हॅल्यू काय लागली dv upon dt. आता इथं आपण समजा इथं आपण चेन रूल यूज केलं कशामध्ये बघा dv upon dx into dx upon dt. काय केलं बघा dx मल्टिप्लाय डिवाइड केलं dx कॅन्सल करायचं परत dx dv upon dt सर dx गेट कॅन्सल तर काय होईल dv upon dt. तर आपण काय केलं चेन रूल यूज केला dx मल्टिप्लाय डिवाइड केलं आर्ग्युमेंट तो माइंड इज ओमेगा स्क्वेअर x. आता बघा dx upon dt ही काय झाली velocity म्हणजे काय v into dv upon dx is equal to minus omega square x. मग आपण हा dx आर्ग्युमेंट सगळी व्हॅल्यू म्हणून काय v into dv is equal to minus omega square x into dx. got it? आता आपण velocity फाइंड करायचं काय taking integration both side, taking integration on both side इथे इंटिग्रेशन टाकलं आपण v into dv is equal to minus integration वर ओमेगा स्क्वेअर x into dx. आता बघा काय कॅल्क्युलेशन होतं ओके. आता इंटिग्रेशन v into dv त्याचं इंटिग्रेशन आहे तर v square by 2 into v square by 2 integration of v into dv is equal to minus omega is constant so minus omega square into integration of x म्हणजे कसं आहे minus omega square is constant integration आहे इथं x into dx. मग x into dx integration आहे x square by 2. आता या इंटिग्रेशन लिमिट होते का नाही म्हणजे आपण काय केलं म्हणजे शेवटी कॉन्स्टंट लिमिट c. मग इथे c काय होणार वेअर c is constant of integration त्याला इंडिपेंडेंट इंटिग्रल आहे म्हणलं जातं. डेफिनाइट म्हणजे काय असतं लिमिट असतं अपर लिमिट लोअर लिमिट तुम्हाला असतं तर आपण लिमिट घेतलंच नाही म्हणून आपण काय केलं c चे इंटिग्रेशन कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन इंडिपेंडेंट इंटिग्रल असं म्हणलं जातं. आता आपल्याला हा c फाइंड आउट करायचा आहे ओके. मग आपण केस घेतली फॉर मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट maximum displacement म्हणजे maximum displacement जर घेतलं आपण तर बघा maximum displacement पार्टिकल अशा प्रकारे ऑसिलेट होते कन्सिडर आणि त्यावेळेस तो इथून मिड पॉइंट पासून मूव्ह होणार आहे त्यावेळेस एक्स्ट्रीम पॉइंटला जाणार आहे त्याची वेलोसिटी कमी होत एक्स्ट्रीम पॉइंट किती होणार वेलोसिटी 0 होणार म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट v इज काय असेल x काय असणार आहे x इक्वल टू पॉझिटिव्ह डिरेक्शन घेतलं प्लस a आणि निगेटिव्ह डिरेक्शन घेतलं तर a. त्यावेळेस स्पीड किती असणार आहे वेलोसिटी किती असणार आहे एक्स्ट्रीम पॉइंटला किती किंवा इथे वेलोसिटी कमी होत चालली परत रिटर्न बॅक मिड पॉइंटला सगळ्यात जास्त वेलोसिटी परत एक्स्ट्रीम पॉइंटला मिनिमम वेलोसिटी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं. मग इथं एक्स्ट्रीम पॉइंट वेलोसिटी किती असणार आहे तर 0 असणार वेलोसिटी किती 0 आपण लक्षात ना त्यावेळेस एक्स्ट्रीम पॉइंटला जाणार आहे त्या एक्स्ट्रीम पॉइंटला तर मी पॉइंटची वेलोसिटी मॅक्सिमम आहे इथून मॅक्सिमम कोणाला रिटर्न थांबणार म्हणजे काय झालं वेलोसिटी झाली 0 झाली ओके. म्हणजे v किती 0 मग या व्हॅल्यूने सबस्टिट्यूट केलं तर इक्वेशन नंबर 2 होईल पुट इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केलं काय मिळेल बघा 0 तर v व्हॅल्यू 0 सो 0 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर h व्हॅल्यू काय प्लस x ची व्हॅल्यू प्लस मायनस a त्याचा स्क्वेअर केला काय आहे a स्क्वेअर सो ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन 2 प्लस c अपॉन c ची व्हॅल्यू मिळेल c इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर बाय 2. हे इकडे घेतलं निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं हे मिळाली कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू. मग पुट दिस व्हॅल्यू इक्वेशन 1 सॉरी इक्वेशन 2 पुट दिस व्हॅल्यू
इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट केली काय येतं v square by 2 is equal to minus omega square x square upon 2 plus c ची व्हॅल्यू काय आहे? c ची व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर upon 2. आणि पॉझिटिव्ह टर्म म्हणून आपण आत्ता काय केलं इंटरव्हॅल्यू v स्क्वेअर by 2 आपल्या डिनॉमिनेटर प्रीमियस डिनॉमिनेटर 2 काय होते कॅन्सल म्हणजे v स्क्वेअर is equal to इधर बरोबर आहे कोणती ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर पॉझिटिव्ह नंतर आहे निगेटिव्ह नंतर आहे आता याचं स्क्वेअर घेतलं सो b is equal to स्क्वेअर ओके b is equal काय आहे तर b is equal में किंवा स्क्वेअर रूटचं घ्यायचं तर आपण असं पण घेऊ शकतो b स्क्वेअर is equal to ओमेगा स्क्वेअर कॉमन ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर बरोबर नाही मग आता घेऊया स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायच्यानंतर काय मिळेल मला इक्वेशन स्क्वेअर रूट घ्यायच्यानंतर v is equal to b चा स्क्वेअर v is equal to ओमेगा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट ओमेगा और या पूर्ण टर्मचा स्क्वेअर रूट अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इथं आपण प्लस मायनस करणार आणि तुम्हाला वेलोसिटी काय मिळाली वेलोसिटी इज प्लस मायनस ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर दिस इज द इक्वेशन ऑफ वेलोसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम म्हणजे एसएचएम परफॉर्म करत असताना पार्टिकलची मिळाली वेलोसिटी ओके दिस इज द velocity of particle performing excitation ओके तर अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन मिळालं velocityचं याला इक्वेशन नंबर आपण 3 म्हणूया किती म्हणूया इक्वेशन नंबर 3 ओके सो दिस इज द इक्वेशन ऑफ velocity आता पुढच्या पार्टला आपण काय करणार आपल्याला वेलोसिटी माहित झाली एक्सेलरेशन माहित झालं आता आपण काय करायचंय डिस्प्लेसमेंट काय करायचंय तर डिस्प्लेसमेंट आता आपल्याला फाइंड करायचंय डिस्प्लेसमेंट काय फाइंड करायचंय डिस्प्लेसमेंट आता सिंपली म्हणून रिकॉल इक्वेशन नंबर 3 हे इक्वेशन 3 जे आहे ते आपण रिकॉल करूया सो रिकॉल इक्वेशन 3 इक्वेशन 3 काय आहे v is equal to ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर ओके मग आता काय we know तुम्हाला माहिती काय माहिती आहे velocity equal to rate of change of displacement with respect to time बरोबर आहे velocity काय rate of change of displacement with respect to time ही व्हॅल्यू ने सबस्टिट्यूट करूया म्हणजे काय होईल बघा सो dx upon dt is equal to velocity value omega under root a square minus x square मात्र काय dt तिकडे नेऊया आणि डिस्टन्स ही आपण एलएचएस काढूया म्हणजे काय होईल dx अपॉन अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इंटू dt ओके टेकिंग इंटिग्रेशन cos साइड टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड दोन्ही साइड आपण इंटिग्रेशन टाकूया तर आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं इंटिग्रेशन हो रही dx अपॉन अंडर रूट a स्क्वायर माइनस x स्क्वायर इज इक्वल टू इंटिग्रेशन हो रहे ओमेगा इंटू dt ठीक है आपण इक्वेशन काय आपण इंटिग्रेट केलं आता याचे जर इंटिग्रेशन फाइंड केलं आपण तर हे इंटिग्रेशन केलं आपल्याला we know that is a inverse integration so sin inverse x upon a okay this is the value of that integration
is equal to omega into dt's integration t plus phi. Phi is a constant of integration. Here phi is a constant of integration. आता बघा हा साइन इनवर्स इकडे पाठवला कसं होईल x अपॉन a याचा अर्थ होतो अपॉन साइन बरोबर आहे साइन इनवर्स इक्वल टू ओमेगा t प्लस फाय मला साइन तिकडे पाठवता होईल x अपॉन a इज इक्वल टू साइन ओमेगा t प्लस फाय पहा हे तिकडे पाठवता होईल x इक्वल टू a साइन ओमेगा t प्लस फाय आपल्याला हे जे इक्वेशन मिळालं दिस इक्वेशन इज कॉल्ड एज displacement of particle performing excitation. Okay, equation number 4 moment. So this is the equation of particle equation of displacement of particle performing excitation. Excitation perform करत असताना particles येणार displacement. मग displacement मिळालं आपल्याला that is x equal to a sin omega t plus phi. Okay. आता या पार्ट मध्ये आपण काय काय समजून घेतलं बघा अगोदर आपण इक्वेशन नंबर 4 म्हणलं आपल्याला पार्टिकल डिस्प्लेसमेंट मिळालं a sin ओमेगा t प्लस फाय वेलोसिटी मिळाली प्लस मायनस ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि एक्सेलरेशन मिळालं तो मायनस ओमेगा स्क्वेअर x तर अशाने आपण एक्सेलरेशन वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस पार्टिकल एक्सिलेशन मेक करतो त्यावेळेस फाइंड आउट करतात दिस इक्वेशन ऑफ एक्सेलरेशन इक्वेशन ऑफ वेलोसिटी अँड इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. आता बघा डिस्प्लेसमेंट मध्ये येणाऱ्या दोन पर्टिक्युलर केस बघा टू पर्टिक्युलर केस इन डिस्प्लेसमेंट आता पहिली केस बघा केस नंबर फर्स्ट डिस्प्लेसमेंट ॲट मेन पोझिशन मेन पोझिशन म्हणजे पार्टिकल कुठे असेल मेन पोझिशनला त्यावेळेस त्याचा येणार डिस्प्लेसमेंट पण पार्टिकल ज्यावेळेस मेन पोझिशनला असणार त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू किती असणार इथं 0 आणि टाइम त्यावेळेस स्टार्टिंग टाइम किती असणार आपण 0 घेणार म्हणजे आपण काय म्हणणार x इक्वल टू 0 t इज इक्वल टू 0 पुट इन इक्वेशन 4 मध्ये आपण हे म्हणले सबस्टिट्यूट केल्यावर आपण इक्वेशन नंबर 4 म्हणतोय पण काय बघा x इक्वल टू 0 इज इक्वल टू a sin ओमेगा t into 0 plus phi आधी काय होईल सिंपल a sin ओमेगा t 0 ओमेगा into 0 plus phi म्हणजे काय होईल 0 is equal to a sin phi. ओके आता a इकडे घेतलं काय होईल that implies sin phi is equal to 0 upon a 0 म्हणजे phi sin phi equal to 0 म्हणजे phi किती असणार आहे sin 0 मध्ये किती एक तर 0 असेल नाही तर pi असेल. ओके म्हणजे phi ची व्हॅल्यू किती मिळाली तर 0 किंवा pi आपण इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट केली सो put this value put in equation 4 equation 1 4 put केली तर डिस्प्लेसमेंट मिळाला आपल्याला इक्वेशनला x equal to a sin omega t plus 0 or x equal to a sin किती omega t plus pi आता तुम्हाला माहिती आहे की a sin omega t plus 0 काय मिळेल x equal to a sin omega t मिळेल. ओके इथे मिळेल ओमेगा टी कॉन्स्टंट सरी आणि परत और sin थीटा प्लस पाय
काय फॉर्म्युला आहे sin थीटा प्लस पाय इज इक्वल टू sin थीटा आणि थीटा काय आहे ओमेगा टी पाय काय आहे पाय सो sin थीटा प्लस पाय इज इक्वल टू sin थीटा म्हणजे काय मिळेल x इक्वल टू a sin ओमेगा टी सो फायनली तुम्हाला दोन्ही इक्वेशन सेमच मिळाली फायनली काय होऊ शकतात x इक्वल टू a sin ओमेगा टी at mean position the displacement of particle at mean position तो mean position particle जर असेल तर displacement काय मिळेल x equal to a sin omega t काय मिळेल x equal to a sin omega t आता आपण केस नंबर 2 चा स्टडी करूया केस नंबर 2 केस नंबर 2 काय केस नंबर 2 डिस्प्लेसमेंट at extreme position पार्टिकल डिस्प्लेसमेंट कुठे स्टार्ट होतं आपण एक्स्ट्रीम पोझिशन पासून आता एक्स्ट्रीम पोझिशन पासून पुढे घ्या एक्स्ट्रीम पोझिशन एक ची व्हॅल्यू असणार आहे पॉझिटिव्ह गेले तर प्लस आहे निगेटिव्ह गेले तर मायनस आहे प्लस मायनस काय आहे एक्स्ट्रीम पोझिशनला व्हॅल्यू डिस्प्लेसमेंट कुठे स्टार्ट होते एक्स्ट्रीम पोझिशन त्यावेळेस टाइम किती राहील टाइम राहील 0 ओके परत या व्हॅल्यू पुढे सबस्टिट्यूट करा पुट दिस व्हॅल्यू in equation 4 equation 4 मध्ये पुट केलं काय इक्वेशन नंबर 4 x प्लस मायनस a समजते ना या व्हॅल्यूज आपण इकडे सबस्टिट्यूट करायचे प्लस मायनस a इज इक्वल टू a sin ओमेगा t t 0 आहे म्हणजे हा टर्म काय 0 सो 0 प्लस 5 म्हणजे हा इकडे घेतला का a डिवाइड बाय a म्हणजे प्लस मायनस 1 इज इक्वल टू sin 0 plus 5 is 5 म्हणजे काय मिळेल आपल्याला sin 5 is equal to plus minus 1 मग sin 1 ची व्हॅल्यू sin 5 ची व्हॅल्यू अशी टाकताना आपण प्लस 1 मिळेल 5 ची कोणती व्हॅल्यू टाकताना आपण प्लस 1 मिळेल तर 5 is equal to pi by 2 टाकल्यानंतर आणि मायनस 1 किती मिळेल 3 pi by 2 टाकल्यानंतर आता या दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया इक्वेशन नंबर 4 मध्ये परत पुढे सबस्टिट्यूट करूया दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 4 मध्ये therefore equation 4 becomes equation 4 चा दोन व्हॅल्यू काय येते बघा x इक्वल टू डिस्ट्रीब्यूशन ला x इक्वल टू a sin ओमेगा t प्लस pi by 2 और x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस 3 pi by 2 परत एक फॉर्म्युला कोणता थीटा प्लस pi by 2 is equal to sin theta plus 3 pi by 2 दोन्ही व्हॅल्यू असं किती मिळते cos theta काय मिळते cos theta परत एकदा फॉर्म्युला ट्रायंगल फॉर्म्युला काय आहे sin theta plus pi by 2 is equal to sin theta plus 3 pi by 2 दोन्ही व्हॅल्यू सेम काय मिळेल आपल्याला that is equal to cos theta म्हणजे काय होतं cos theta मग या व्हॅल्यूने सबस्टिट्यूट केली म्हणजे काय मिळेल x इक्वल टू a cos थीटा काय ओमेगा t और इकडे काय x इक्वल टू a cos थीटा काय ओमेगा t म्हणजे पार्टिकल काय एक्स्ट्रीम पोझिशनला असणार आहे कुठे असणार आहे एक्स्ट्रीम पोझिशनला त्यावेळेस डिस्प्लेसमेंट काय इन टर्म्स ऑफ कोसाइन a cos ओमेगा t a cos ओमेगा t लक्षात आहे तुमच्या पार्टिकलनी जर सिस्टम एक्स्ट्रीम पोझिशन स्टार्ट केलं एक्स्ट्रीम पोझिशन पासून तर डिस्प्लेसमेंट काय a cos ओमेगा t आणि तुम्ही जर मीन पोझिशन पासून स्टार्ट केलं पूर्ण मीन पोझिशन पासून तर डिस्प्लेसमेंट विल a sin ओमेगा t so this is a very important two cases in displacement that is displacement at mean position and displacement at extreme position तर लक्षात घ्या तुमच्या डिस्प्लेसमेंट जर आपण मीन पोझिशन पासून स्टार्ट केलं तर डिस्प्लेसमेंट इक्वेशन में x इक्वल टू a sin ओमेगा t आणि जर एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट केलं तर डिस्प्लेसमेंट इक्वेशन में x इक्वल टू a cos ओमेगा t व्हाट इट आता बघ फायनली मागच्या लेक्चरच्या कंक्लुजन काय मिळालं आपल्याला
जनरल इक्वेशन मिळालं ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, व्हेलॉसिटी मिळाली आपल्याला v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस मायनस ओमेगा अंडर रूट स्क्वेअर ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. आणि तिसरा म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळालं डिस्प्लेसमेंट x इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय. याचे पण दोन पार्ट. आपण जर मीन पोझिशन स्टार्ट केलं कुठून मीन पोझिशन तर आपण डिस्प्लेसमेंट x इक्वल टू a sin ओमेगा t ओके. आणि त्यावेळेस खायची व्हॅल्यू राहील 0 और पाय. आणि ते जर आपण एक्स्ट्रीम पोझिशन स्टार्ट केलं कुठून एक्स्ट्रीम तर आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळेल a cos ओमेगा t आणि तिथं फायची व्हॅल्यू राहील पाय बाय 2 और 3 पाय बाय 2 ओके. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं. हा सगळा फेनॉमेना आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला. आपण जनरल एक्सप्रेशन जर घेतलं जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट म्हणजे जनरल डिस्प्लेसमेंटचं आपल्याला इक्वेशन मिळालं होतं that is x equal to a sin omega t plus phi. बरोबर की नाही. आपल्या व्हेलॉसिटी साठी जर फाइंड करायचं असेल तर व्हेलॉसिटीला येईल बघा व्हेलॉसिटी इज इक्वल टू dx upon dt that is equal to a into sin चा डेरिव्हेटिव्ह cos ओमेगा t plus phi आणि परत ओमेगा t plus phi चा डेरिव्हेटिव्ह ओमेगा into ओमेगा. So finally we can recognize velocity काय मिळेल a ओमेगा into cos ओमेगा t plus phi. This is the equation of velocity. आता थर्ड acceleration काय मिळेल मग acceleration काय असतो रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. वो वेलोसिटी इक्वेशन आपल्याला माहित झालं की काय आहे ते दिस वन a ओमेगा cos ओमेगा t plus phi ओके. मग जनरल इक्वेशन ऑफ acceleration काय मिळेल a चा डेरिव्हेटिव्ह a ओमेगा इज कॉन्स्टंट cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin into ओमेगा t plus phi आणि परत ओमेगा t plus phi चा डेरिव्हेटिव्ह ओमेगा t plus phi चा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल तुम्हाला तर ओमेगा मिळेल. आता काय लिहिलं acceleration is equal to minus a pi into minus a omega into omega square. So a omega square sin omega t plus phi. This is the general expression for acceleration of particle performing SHM. SHM perform करत असताना velocity displacement, velocity and acceleration. त्याबरोबर ही equation. Okay, so this is the phenomena of displacement, velocity and acceleration of particle when particle making the SHM. SHM make करत असताना particle ची velocity, particle चा acceleration आणि particle चा displacement. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण थांबूया.